बॉलिंग घेऊन आले तर रोहन स्ट्राईक वरती आहेत. अक्षय पहिला चेंडू डॉटनी सुरुवात होते. माफ करा, अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. या एक धावेने टीमचं खातं उघडलं जात आहे. आपण जरा पहिली मॅच जरा विचार केला तर रोहनने चांगली बॉलिंग केली होती. रोहन माने जोरदार अपील आणि विकेट गमावावी लागेल अक्षय यांना. माघारी परतावं लागेल अक्षय, कारण कुठेतरी मागे सरून ऑफ साईडला बॉल मारायचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतले आणि बॉल जाऊन पोहोचलाय गणेश माने यांच्या हातामध्ये. एक धाव आणि पहिली विकेट गमावली टीम काळमवाडी टीमने. अक्षय, कारण अक्षयने पहिल्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी केली होती, कारण अर्ध शतकापर्यंत हा खेळाडू पोहोचला होता पहिल्या मॅचमध्ये. रोहन माने यांचा पुढचा चेंडू. हो हो, ब्लॉक होलमध्ये टाकलेला बॉल बॅट्समनला कुठेतरी चकवलाय. आणि टीमचा स्कोरबोर्ड सध्या 1 वरती थांबून ठेवलाय टीम वाकडे बुद्रुक टीमने. तीन ओव्हरमध्ये आपल्याला आव्हान मोठं द्यावं लागेल टीम वाकडे बुद्रुक टीमला. फुल टॉस बॉल उडवलाय आणि बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा बॅट्समन रघु यांच्याकडून, आणि जातो या 4 धावांसाठी. या 4 धावांनी टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 5 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजून देखील पहिल्या ओव्हरीतील 3 खेळाडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा करता येतील तेवढा तो टीमसाठी एक बोनस पॉइंट असतो, कारण नंतर जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेरमध्ये 5 खेळाडू तैनात असतात. रोहन माने यांचा पुढचा चेंडू तो देखील उचललाय. चेंडू आहे हवेत आणि बॉलच्या खाली आहेत गणेश शेटके, आणि ही ते ड्रॉप कॅच होत आहे गणेश शेटके यांच्याकडून. म्हटलं जातं गणेश शेटके सबसे हटके, परंतु थोडस हटके नाही राहिले. आता कॅच ड्रॉप केलाय. कॅचेस विन मॅचेस. आपण जर कॅच पडले तर नक्की आपण टीमला जिंकून देऊ शकतो. आणि ते 1 धाव पूर्ण केली या दोन्ही खेळाडूंनी. टीमचा स्कोरबोर्ड 6 धावावरती पोहोचलाय. ऑफ साईडला चांगला फटका मारलाय आणि बॉल जातोय सीमारेषा पार चौकार, आणि या 4 धावांनी टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 10 धावावरती. अजून देखील पहिल्या ओव्हरीतील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मी विनंती करतो वाकडे बुद्रुक टीमला स्पीडअप घ्यायचा आहे, कारण 12 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. रोहन यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, आणि ओव्हर संपले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमचा स्कोअर बोर्ड झालाय जाऊन पोहोचलाय 10 धावावरती. आता पाहावं लागेल की वाकडे बुद्रुक टीम कोणते बॉलर आपल्याला घेऊन येत आहेत, कारण पहिली ओव्हर 10 धावा, कारण 3 ओव्हर जर आपण 30 धावा टीम काळमवाडी करते तर आपण नक्कीच एक मोठं आव्हान टीम समोर उभं करू शकतो. कारण जर आपण सकाळपासूनच्या जर मॅचेस पाहिल्या तर चेसिंग करताना पुढच्या टीमला थोडंसं
अवघड जाताना पाहिलंय. दुसरी षटक घेऊन आलेत गणेश माने, एक लेजंड खेळाडू. या खेळाडूकडे अनुभव आहे आणि स्ट्राईक वरती आहेत रघु. पहिला चेंडू गणेश माने यांचा उचललाय, हवेत आहे, फिल्डर आहे खाली आणि हा देखील ड्रॉप होतोय कॅच रोहन यांच्याकडून. तर असं आपण जर फिल्डिंग जर करत राहिला तर नक्की पुढच्या टीमला सोने पे सोगा म्हणावं लागेल, कारण हा खेळाडू परत थांबणार नाही. कारण मला वाटतं मागच्या षटकातील गणेश षटके यांच्याकडून एक कॅच ड्रॉप झाला होता. आता रोहनकडून एक दोन चांगल्या खेळाडूकडून कॅच ड्रॉप होताना पाहिलं आपण. गणेश माने यांचा दुसरा चेंडू आणि हा व्हाईट बॉलचा इशारा अंपायर. या एक धावाने टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 13 या धावावरती. गणेश माने अनुभव असलेला खेळाडू, फुल टॉस बॉल, पण ते याच्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले आणि क्लीन बोल्ड झालाय. दांडी गोल. रघु यांना माघारी परतावं लागेल, कारण गणेश माने हा एक लेजंड खेळाडू. या खेळाडूकडे अनुभव आहे. या अनुभवाच्या माध्यमातून आपण जर आपण या गोलंदाजाकडे जर पाहिलं तर स्पीडअप करा, तर धावत जावा जरा. मी परत एकदा राहुलबांना विनंती करतो की स्पीडअप घ्यायचा आहे, कोणताही चर्चा करायची नाहीये जास्तीत जास्त. जर आपण 12 मिनिटांमध्ये 3 षटक जर पूर्ण जर नाही केले तर एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड सर्कलमध्ये. चांगली गोलंदाजी गणेश माने यांच्या माध्यमातून, अनुभवाचा पुरेपूर वापर. कारण स्लोअर बॉल आपण जर पाहायला मिळालं तर परत एकदा बॉल ऑफसाईडला टोलेला बॉल, फिल्डर आहे खाली, एकदा पूर्ण होते आणि या एक धावाने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 14 धावावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा या टीमसाठी आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गणेश माने यांनी रोखून ठेवलंय. कारण 4 बॉल अजून देखील या षटकातील दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू गणेश माने यांचा उचलून मारलाय, फिल्डर आहे खाली आणि हा उत्तुंग असा षटकार म्हणावा लागेल. या 7 धावेने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचतोय 20 धावावरती. कारण समोर मारलेला चेंडू. इनिंग ब्रेक मध्ये मानेवाडी आणि मराठवाडी टॉस साठी. अजून देखील टीम काळमवाडी टीम धावा बनवू शकते. गणेश माने हा देखील उचललाय आणि घालवलाय सीमारेषा पार. षटकार, ताकदीचा पुरेपूर वापर. विकास यांचा आणि टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 26 धावावरती. 2 ओव्हरीचा खेळ संपलाय. आता पाहावं लागेल की तिसरं षटक कोण घेऊन येत आहे, कारण आपल्याला 2 ओव्हर आणि 26 धावा. कृपया विनंती आहे की आपण मीटिंग घ्यायची नाहीये. गणेश भाऊ, राहुल भाऊ, 12 मिनिटाचा वेळ असेल आपल्याकडे. तिसरं षटक घेऊन आले तर संदीप माने माऊली या देखील खेळाडूकडे अनुभव आहे. संदीप माने यांचा पहिला चेंडू, कुठेतरी बॉल खाली राहिला आणि बॅटचं म्हटलं चकवलंय या संदीप माने भाऊ यांनी. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू कुठेतरी बॅटरला रोखून ठेवायचं काम संदीप माने यांनी केलंय.
संदीप माने यांचा पुढचा चेंडू. सागर यांनी ठेवला चेंडू राहुल भाऊ यांच्या हातामध्ये आणि कोणतीही धाव नाहीये. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. 4 बॉलचा खेळ शिल्लक. धावा रोखून धावा आहेत 26. फटकेबाजी करावी लागेल. एक धावावरती समाधान मानून चालणार नाहीये. कारण पुढे आपण जर टीम जर पाहिली वाकडे बुद्रुक ए टीम, कारण आपण जर बॅटर जर पाहिलं तर साहिल आणि गणेश शेटके. गणेश शेटके एक लेजंड खेळाडू आणि एक नौका खेळाडू साहिल यांना आपण रोखू शकत नाहीये. पुढचा चेंडू टोलवलेला साहिल आहे आणि साहिलने चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. साहिल यांच्यानी एक धावावरती समाधान मानावं लागेल सागर यांना. या एक धाव्याने टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला आहे 27 धावावरती. आता स्ट्राईकवरती आहेत विकास, कारण त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार खेचले होते. आता आपण टीमसाठी जर धावा बनवायची असेल तर विकास यांना फटकेबाजी करावी लागेल. पुढचे अजून देखील 3 चेंडू शिल्लक. मागे सोडून मारायचा प्रयत्न, थोडासा बॉल खाली राहिला आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी संदीप माने यांच्याकडून. टीम मराठेवाडी आणि मानेवाडी टीमला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. टीम मराठेवाडी आणि मानेवाडी टीमला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. स्ट्राईक वरती विकास, बॉलिंग ट्रॅक वरती संदीप माने माऊली. 2 चेंडू शिल्लक. पाहावं लागेल काय होत आहे. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि विकेट रनआउटच्या माध्यमातून. मी विनंती करतो की चर्चा नको आहे. कृपया विनंती करतो की एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलरनी थांबायचंय प्लीज. बॉलरनी थांबायचंय प्लीज. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक प्लेयर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल, कारण आपण टाइम एक प्लेयर आत घ्यावा लागेल शेवटच्या चेंडूवरती, कारण आपल्याला वेळ 12 मिनिटाच दिला होता. आपण ते वेळ क्रॉस केला आहे, त्याच्यामुळे पेनल्टी आहे की 5वा खेळाडू आतमध्ये घ्यायचा. शेवटच्या ओव्हरतील शेवटचा चेंडू उचलून मारलेला चेंडू. हवे चेंडू आहे. रोहन आहे खाली आणि हा कॅच पकडलाय आणि काळमाडी टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 27 धावा. 28 धावांची गरज 3 ओव्हरमध्ये. काळमाडी टीमला विनंती करतो की फिल्डिंग लावून घ्यायची आणि मानेवाडी वाकोडी बुद्रुकला विनंती करतो की आपण बॅट्समन आतमध्ये ग्राउंडमध्ये पाठवायचे आहेत. बाबा सुबिलर याने
तर बॅट्समन आता पाहायला मिळालं तर वाकडे बुद्रुक टीमचे गणेश शेटके आणि साहिल दोन्ही हे पाहायला मिळतील आपण ग्राउंडवरती. सुरुवात केली बरोबर 4:35 4:35 मिनिटांनी मॅचला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आपला टाइम चालू होईल. बॉलिंग सुनील आणि स्ट्राईकवरती गणेश षटके. पहिला चेंडू लेग साईडला टोलला चेंडू, फिल्डर नाही आहे. 4 धावा, सुंदर असा फटका. या 4 धावाने टीम वाकडी बुद्रुक टीमचा श्री गणेश म्हणावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिलाच चौकार गणेश षटके. कारण आपण जर गणेश षटके जर पाहिलं तर लेजंड खेळाडू आहे. या बॅट्समनकडे जर पाहिलं तर नक्कीच त्यांचे हा देखील चांगला चेंडू गणेश षटकेंना चकवण्यामध्ये यशस्वी ठरलेत सुनील. टीमचा स्कोअरबोर्ड आहे, स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलाय 4 धावावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईड टोलवलेला चेंडू, सरळ फिल्डरच्या हातामध्ये चेंडू, कोणतीही धाव नाहीये आणि हा देखील डॉट बॉल. आता कुठे पहिल्या षटकातील 3 चेंडू आणि 4 धावा. स्ट्राईकवरती गणेश षटके. फटकेबाजी करावी लागेल. बॅटिंग पॉवर प्ले आहे. ऑफ साईडला मारलेला चेंडू, पण समाधान मानावं लागेल फक्त 1 धावावरती, कारण चेंडू गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. कारण गणेश षटके जर आपण जर पाहिलं जर 360 ग्राउंडचा हा खेळाडू जो आहे, नक्कीच ऑफ साईड एक स्ट्रॉंग झोन मानला जातो या खेळाडूचा. म्हणून तर म्हटलं जातं गणेश षटके सबसे हटके. पण आपल्याला आता हटकेबाजी नाहीये, आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. सुनील यांचा पुढचा चेंडू, पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, बॉल हवेत, खेळाडू आहे खाली आणि थोडस थांबावं लागेल. अंपायर यांचा निर्णय बघावा लागेल काय होत आहे. कारण आणि अंपायर निर्णय आहे आउट. गणेश षटके यांना माघारी परतावं लागेल. कृपया विनंती करतो मी वाकोडी बुद्रुक टीमला, कारण जर आपण जर वेळ लावला तर आपल्याला धावांची जी पेनल्टी आहे त्याला सामोरं जावं लागेल, कारण आपल्याकडून वेळ खूप होतोय. एक ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू सध्या मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहे. एक लेजंड खेळाडू गणेश माने. कारण वाकोडी बुद्रुक टीमला मोठा झटका म्हणावा लागेल, कारण गणेश षटके माघारी परतलेत. एक 5 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 5 धावावरती. रोखून ठेवलाय काळामध्ये टीम देखील. हा देखील टोललेला चेंडू, फिल्डर आहे तिथे, 1 धाव पूर्ण केली आहे आणि या 1 धावेने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 6 धावावरती. आता जर आपण जर समीकरण जर पाहिलं तर गरज आहे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. अजून देखील आपण जर वाकडे टीमला जर पाहिलं तर साहिल आहेत अजून देखील मैदानामध्ये, गणेश माने अजून देखील मैदानामध्ये आहेत. त्याच्यानंतर जर आपण जर पाहिलं राहुल नायकवडी अजून देखील एक तर दुसरी षटक घेऊन आले तर गोरख सावंत. आता स्ट्राईक वरती गणेश माने. आपण जर पाहिलं जर साहिल यांना एकही चेंडू खेळता आलेला नाही पहिल्या षटकातील. अजून देखील मॅच ऑन आहे. पहिला चेंडू कुठेतरी फिल्डर आहे खाली आणि जबरदस्त कॅच म्हणावं लागेल या खेळाडूचा, कारण हा उंच गेलेला चेंडू कुठेतरी आणि गणेश माने यांना परतावं लागेल, माघारी जावं लागेल. दुसरा झटका वाकडे बुद्रुक टीमला आणि टीमला रोखून ठेवलाय काळामध्ये टीमने. अक्षय यांचा जबरदस्त कॅच म्हणावा लागेल. सध्या
सध्या आपण जर पाहिलं जर ग्राउंडवरती आले तर रोहन माने एक चांगला खेळाडू. कृपया विनंती करतो की बॅटरनी लवकर आतमध्ये यायचं आहे. वेळ घेऊ नका कारण वेळ खूप कमी आहे. कारण होणारे सामने हे कमी षटकाचे होतील. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आणि एक धाव डिक्ले झोनमध्ये. पायावरती मारला चेंडू. लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु कट होऊन डिक्ले झोनमध्ये चेंडू. आणि ह्या एक धावाने टीमचा स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचला आहे 7 धावावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. हा देखील बॉल मारला चेंडू. बॉल आहे फिल्डरच्या हातामध्ये आणि इथे धाव. काळमडी टीमने चांगली फिल्डिंग केली या इनिंग मध्ये. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील ऑफ साईडला मारलेला चेंडू बघावं लागेल. फिल्डर आहे खाली आणि ड्रॉप कॅच होतोय. एक धाव पूर्ण. आणि या धावा घेतले तर 3 धावा आणि टीमचा स्कोर बोर्डवर पडलाय 10 धावावरती. आता जर आपण समीकरण जर पाहिलं तर 18 धावांची गरज आणि चेंडू आहेत शिल्लक 8 चेंडू. 8 चेंडू. स्ट्राईक ऑन स्ट्राईक. साहिल ऑन स्ट्राईक. समोर मारलेला चेंडू आणि कुठेतरी आपलाच शॉट जो मारलेला समोरचा मारलेला फटका आपल्या टीमसाठी घातक ठरला आणि माघारी परतावं लागेल रोहन माने यांना रनआउटच्या माध्यमातून. राहुल नायकवडी यांना विनंती करतो की स्पीडअप घ्यायचा आहे. पुढचा चेंडू आणि इथे देखील ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न पण यशस्वी ठरले साहिल. आणि टीमचा स्कोर बोर्ड 10 धावावरती रोखून ठेवला टीम काळवट टीमने. आता जर आपण जर समीकरण जर पाहिलं तर चेंडू आहे शिल्लक 6 आणि रन्स बनवायचे आहेत 18. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईक वरती राहुल नायकवडी. पहिला चेंडू आणि उचलून मारायचा प्रयत्न पण एक धावती समाधान म्हणावं लागेल. आता समीकरण जाऊन पोहोचले 5 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईक वरती साहिल. अजून देखील मॅच ऑन आहे कारण साहिल सारखा खेळाडू अजून देखील ग्राउंड वरती उभा आहे. हा खेळाडू जर आपण जर पाहिलं तर मॅच संपवू शकतो. फटकेबाजी करू शकतो. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील कुठेतरी स्लो बॉल टाकलेला आणि साहिल यांना तो जो बॉल आहे तो समजला नाही आणि हा देखील डॉट बॉल. आता समीकरण जाऊन पोहोचले 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. हा जोरदार फटका उचलून मारलाय आणि घालवलाय सीमारेषा पार षटकार. आता समीकरण जाऊन पोहोचलोय 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे कारण साहिल अजून तिथे उभा आहे. कृपया विनंती करतो की ही मॅच संपल्यानंतर टीम मानेवाडी आणि मराठीवाडी टीमने लगेच ताबा घ्यायचा आहे. हा देखील उचलून मारण्याचा प्रयत्न पण बॉल गेलाय डिक्ले झोन मध्ये. 1 धावांनी समाधान मानावं लागेल साहिल यांना. आणि आता समीकरण जाऊन पोहोचलंय 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. या चेंडूवरती पाहावं लागेल आणि डॉट बॉल आणि आता गरज आहे 1 चेंडू 9 धावांची. आता जर मॅच जिंकायची असेल तर
काहीतरी वेगळं पाहायला मिळायला लागेल. नो बॉल असेल काय असेल, फटका जोरदार मारलाय, घालवलाय सीमारेषा पार षटकार आणि टीम विन झाले. काळमवाडी टीम वेल प्ले टीम काळमवाडी. तर विनंती करतो टीम 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी टीमला की आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे.